नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमची जी स्पेनमधली ट्रिप होती तिच्या शेवटच्या गावाला आम्ही आत्ता पोचतोय. ती जी शेवटचं गाव आहे ते म्हणजे बार्सिलोना. ते आमचं काय झालं होतं तर आधीच्या गावातून जी फ्लाईट होती ती थोडीशी लेट झाल्यामुळे ग्रॅनाडामधनं आम्हाला साधारण 8:30 वाजले पोचायला बार्सिलोना एअरपोर्टला. मग तिथं गाडी आलेली होती, म्हणजे रत्नदीप तोडकर समर्थ हॉलिडेजने व्यवस्था केल्याप्रमाणे गाडी आलेली होती, पिकअप गाडी. त्यांनी आम्हाला पिकअप केलं आणि हॉटेलला नेऊन सोडलं. आता हॉटेलमध्ये आल्यानंतर ऑलरेडी 8:30-9 वाजले होते. जस्ट आम्ही बाहेर पडलो आणि थोडंसं खाण्यासंदर्भातलं बघितलं आणि थोडंसं खाऊन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही बार्सिलोना बघायचं ठरवलं. आता त्याच्यात 2 भाग आहेत. सकाळचा वेळ होता तो आम्हाला आमचं फिरायला फ्री होता आणि दुपारी 3 नंतर एक आमची टूर अरेंज केलेली होती, ज्या थोड्याशा लांबच्या ठिकाणी आहेत त्याप्रमाणे. मग मी काय केलं, सकाळी उठल्यानंतर आम्ही आवरलं आणि बाहेर पडलो. तर पहिलं काय केलं, हॉटेलपासून चालत चालत आम्ही समुद्रकिनारी आलो. हे बार्सिलोना जे आहे हे जगातलं अतिशय मोठं पोर्ट आहे. म्हणजे समुद्र जिथं आहे ते म्हणजे जहाजं बिजं फार मोठ्या प्रमाणात तिथं लागतात. अतिशय मोठा आहे. म्हणजे खरं तर सगळा ट्रेड जो आहे स्पेनचा तो ह्या बार्सिलोनाच्या या पोर्टमधनं होतो. आता इथं काय काय केलं त्यांनी, तर कोलंबस मॉन्युमेंट आहे, त्याच्या शेजारी त्यांनी एक वाघाचं चित्राचं एक शोपीस केलेलं आहे. नंतर आतमध्ये माशासारखा आकार असणारं एक स्ट्रक्चर आहे. नंतर एका पंख्यासारखा आकार असणारी एक बिल्डिंग आतमध्ये समुद्राच्या आत म्हणजे बाजूला आहे. अशी मोठी मोठी स्ट्रक्चर्स तिथं केलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात केलंय सगळं ते. मग आम्ही तिथनं फिरत फिरत होतो. मग एका ठिकाणी आम्हाला ब्रिजवरनं पलीकडे गेलो. मग तिथे एक म्युझियम होतं, ते बघितलं, परत आलो. असं आम्ही तिथं बऱ्यापैकी फिरत होतो. मग तिथून बाहेर आल्यानंतर आम्हाला कस्टम्स बिल्डिंग लागली. ती खूप जुनी आणि मोठी कस्टम्स बिल्डिंग आहे. नंतर आम्ही तिथे पुतळे बघत बघत जात असताना आमच्या लक्षात आलं की आम्ही जो मॅप घेतला होता त्याप्रमाणे तिथे एक शेजारी एक मोठी पार्क आहे. मग म्हणलं आपण जवळच आहोत तर आपण पार्क बघायला जाऊया. मग पार्क बघायला म्हणून आम्ही तिकडे गेलो. त्या पार्कला पार्क डी ला क्युटेडेला असं म्हणतात. हे खरोखर शहराच्या मध्यभागी हिरवं आणि अतिशय सुंदर ठिकाण आहे. त्याला 2 कमानी आहेत. ती कमानीचे मी फोटो टाकलेत. ते कमान आहे. कमानीतनं तुम्ही गेल्यानंतर 2-4 तळी आत आहेत, 2 म्युझियम पण आत आहेत. असं तो मोठाच्या मोठा एरिया आहे. मग तिथले काही फोटो मी टाकलेले आहेत आणि ते आम्ही बऱ्यापैकी वेळ बघितलं. तिथं झू पण आहे, लेक, म्युझियम, म्हणजे भरपूर स्कल्पचर्स तर आता आणखीनच भरपूर आहेत. मग तिथून बाहेर पडल्यानंतर आम्ही बघितलं तर लोक एका बोळातनं आत जात होती. आम्हीही गेलो. ते प्रचंड मोठं फूड मार्केट आहे. म्हणजे त्याला जवळजवळ 500 ते 700 वर्ष झालेले इतकं जुनं ते फूड मार्केट आहे. हे ह्या पार्कपासून जवळच आहे. पण ते कुठल्या रस्त्यावर आहे, तर अतिशय प्रसिद्ध रस्ता, म्हणजे तुम्ही त्या रस्त्यावर गेला नाहीत तर तुम्ही बार्सिलोनाला गेला नाहीत असं म्हटलं जातं. ते ला रमला स्ट्रीट जी आहे त्याच्यावरच हे आहे. म्हणजे 1297 सालापासून तिथं विक्री चालू आहे. म्हणजे फूड मार्केट जे आहे ते तिथं आहे. मग तिथून बघत बघत लाल रमला स्ट्रीट करत करत आणि कुठं कुठं गावडीची काही घरं बघता आली आम्हाला, त्यांनी बांधलेली, म्हणजे डिझाईन त्याचं वेगळं, तेही फोटो मी काही टाकले. तर हे गावडीची काही काही घरं बघत 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 आम्ही बरोबर वेळेत साधारण 5-1 तास फिरलो आम्ही आणि आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. मग तिथं कार आली आमची, जी आम्हाला प्लॅन करून दिलेली होती ती कार आली. मग ती कार जी आहे ती हॉटेलपासून सुरुवात झाली आणि त्यांनी आम्हाला पहिलं काय केलं, मी त्याला सांगितलं की हा भाग जो आहे हा आम्ही बघितलेला आहे, तर जो भाग बघितलाय त्यातला आणखीन आमचं काही राहिलं असेल तर तिकडे घेऊन चल, अन्यथा तू तुझ्या पद्धतीनं आणि जे काही ठिकाण आहेत तिकडे घेऊन चल. मग त्यानं आम्हाला पहिल्यांदा कुठं नेलं तर आर्क डी ट्रम्प, म्हणजे जिंकण्याचा एक मोठाच्या मोठा कमानीसारखा भाग आहे, तो आम्हाला बघायला मिळाला.
तो किती सालचा आहे तर 1888 साली तो आर्क बांधलेला आहे. आणि तो कशासाठी बांधलाय तर तिथं बार्सिलोना युनिव्हर्सल एक्झिबिशन होणार होती त्या काळात. तर त्याच्यासाठी लोक जी येतात त्यांना वेलकम करण्यासाठी म्हणून तो बांधलेला आर्क आहे. तर तो आर्क डी ट्रम्प हा आम्हाला तिथं बघता आला. त्याच्यामध्ये बार्सिलोनाचे सगळे लँडमार्क्स त्याच्यावर आहेत, स्कल्पचर्स आहेत, डेकोरेशन्स आहेत. त्याच्यानंतर तिथं त्या आर्कमध्ये 49 प्रॉव्हिन्स आहेत, स्पेनचे 49 प्रांत आहेत. त्या सगळ्या प्रांतांबद्दलची माहिती त्यांनी त्याच्यावर टाकलेली आहे. त्यामुळं हा सगळा जो भाग आहे जसा सिटी सेंटरला आहे तो बघताना आम्हाला मजा आली. मग आता तिथूनच पुढे गेल्यानंतर काही स्कल्पचर्स आम्हाला बघायला मिळाली आणि तिथं त्याला म्हणतात की प्लेस डी कॅटलोनिया. आता हे प्लेस डी कॅटलोनिया म्हणजे काय तर ते ऍक्च्युली पॅलेस डी कॅटलोनिया आहे. तर तिथं स्कल्पचर्स आहेत आणि तिथं लोक भेटायला येतात. आता भेटायला येतात म्हणजे काय तर सगळ्या लोकांची मीटिंग प्लेस किंवा काही एखादं भाषण घ्यायचं आहे, एखादा ओपन प्रोग्राम घ्यायचा आहे तर तो त्या सगळ्या मोकळ्या एरियात घेतला जातो. मग त्यांना आम्हाला जाता जाता अँटोनी गार्डी म्हणून जो एक फेमस आर्किटेक्ट आहे त्या देशातला, तर त्याचे काही बिल्डिंग्स आम्हाला जाता जाता दाखवल्या. अगदी त्यांना थांबवून आम्हाला फोटोही काढून दिले. मग ते आम्ही सगळे फोटो बिटो काढले. मग तिथून तो आम्हाला बिग फाउंटेन म्हणजे अतिशय मोठा एक फाउंटेन आहे तिथं आम्हाला तो घेऊन गेला आणि तिथं आम्हाला थांबवून तिथं आमचे फोटो बिटो आम्ही काढून घेतले, त्यानेही फोटो काढले. आणि ते सगळं झाल्यानंतर आम्हाला म्हणलं की आता आपण डोंगरावरती जाऊयात, तिथं म्युझियम आहे, त्याला नॅशनल म्युझियम असं म्हणतात. मग त्याप्रमाणे मी नॅशनल म्युझियमकडे जायला लागलो. त्यानं जातानाच सांगितलं की त्या नॅशनल म्युझियमकडे जाताना तुम्हाला ऑलिम्पिक स्टेडियम लागेल, कारण बार्सिलोनाला ऑलिम्पिक्स झालेले होते, त्यामुळे ऑलिम्पिक स्टेडियम तुम्हाला बघायला मिळेल. फक्त तो म्हणला आपण येताना थांबूयात, जाताना नुसतंच जाऊयात. मग त्याप्रमाणे आम्ही ते बघत बघत गेलो. तर वर गेल्यानंतर वरून त्यानं आम्हाला सांगितलं की इथून तुम्हाला शहराचे चांगली चित्र काढता येतील. चित्र म्हणजे फोटो काढता येतील, कॉलम्स दिसतील, नंतर सिटीमधले मेन आयटम्स दिसतील, असे आम्हाला त्यानं वर एका जागेत सांगितलं. आणि मग ते आम्ही त्याचे फोटो काढले, तेही मी टाकलेले आहेत. हे सगळे फोटो झाल्यानंतर तो म्हणला की आतमध्ये म्युझियम जे आहे त्याच्यामध्ये म्हणला अतिशय प्रसिद्ध लोकांच्या कलेक्शन्स आहेत. काय काय कलेक्शन्स आहेत? स्कल्पचर्स आहेत, पेंटिंग्स आहेत, नंतर रूफच्या कलाकुसरी आहेत, असं बरेच कलाकुसर आणि पेंटिंग्स आणि सगळं असं मॉडर्न पण आहे, जुनं पण आहे, असं सगळं आत ठेवलेलं आहे. त्याचा आमच्याकडे पास होता त्यामुळे आम्ही आत गेलो आणि आम्हाला जेवढं परमिटेड होतं तेवढं आम्ही बघितलं आणि बाहेर आलो. मग येताना त्यांनी आम्हाला ऑलिम्पिक स्टेडियमच्या शेजारी थांबवलं. तिथून थांबवल्यानंतर त्यांना आम्हाला आतमध्ये जाऊन ते ऑलिम्पिक स्टेडियम, स्पेसिफिकली त्यांचं फुटबॉल स्टेडियम फार प्रसिद्ध आहे, तर ते फुटबॉल स्टेडियम आम्हाला बघायला मिळालं. मुलं खेळतही होती. मग तिथून पुढे गेल्यानंतर ते मॅजिक फाउंटेन ऑफ मॉन्टेज्युसिक हा एक मोठाच्या मोठा आहे, तो आम्हाला त्या बाल्कनीतनं बघायला मिळाला, ज्याचं वरनं आम्ही फोटो काढलेले होते. मग हे सगळं वरचं बघत आम्हाला जवळजवळ 2 ते 3 तास लागले वरचं सगळं बघत असताना. आणि मग परत तो खाली घेऊन आला आम्हाला आणि म्हणला की आता आपण ला रमला स्ट्रीटला जाऊया. मग आम्ही ला रमला स्ट्रीटला आलो आणि तिथून त्यानं ला रमला स्ट्रीटवरच्या काही काही गोष्टी दाखवत आम्हाला एक अतिशय महत्वाच्या ठिकाणी घेऊन गेला. ते म्हणजे कॅथलिक चर्च आहे, ला सेग्रेडा फॅमिलिया, ह्या कॅथेड्रल पाशी आला. हे जे कॅथेड्रल आहे ह्याचं डिझाईन बेसिकली गार्डीनच केलेलं आहे. आता मजा अशी आहे की त्याचं बांधकाम गेले कित्येक वर्ष चालू आहे. त्याच्यात 18 टॉवर्स आहेत आणि प्रत्येक टॉवर बायबल मधलं काय 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 फिगर्स त्यांना टाकलेली आहे. असं ते मोठंच्या मोठं युनिट आहे. आम्हाला आज जाऊनही बघता आलं, पण ते अजूनही कम्प्लीट झालेलं नाही आहे. म्हणजे का कोणास ठाऊक, पण ते अजूनही कम्प्लीट झालेलं नाही आहे, ते सगळं अडकलेलं आहे. मग ते त्यांना आम्हाला सगळं आतमध्ये जाऊन एक्सप्लेन करून सगळं सांगितलं. ते झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मग त्यांना आम्हाला परत हॉटेलपाशी सोडलं. आता हॉटेलपाशी सोडलं तेव्हाची टायमिंग जवळजवळ 7:30-8 झाले होते. मग त्यालाच आम्ही विचारलं की आम्ही कुठं खाऊन घेऊ. मग त्यांना आम्हाला सांगितलं की बरोबर ऑपोजिट साईडला एक हॉटेल आहे, तिथं जाऊन तुम्ही खाऊन घ्या.
आणि मग आम्ही खाऊन परत हॉटेलवर आलो. आता हे सगळं लवकर का करायला लागलं, तर आमचा 3:30 वाजता सकाळी आमचा हॉटेलमधनं पिकअप होता. ती कार येणार होती. 4:30ला आम्हाला एअरपोर्टला पोहोचायचं होतं. 4:30ला पोहोचल्यानंतर 5:15 वाजता आमची फ्लाईट होती. तिथून ती ब्रुसेल्सला गेली. तिथून आमची पुढची जी फ्लाईट होती ती 9:45ला होती. ती 9:45ची फ्लाईट मुंबईला त्याच दिवशी रात्री 11 वाजता पोहोचली. म्हणजे हा सगळा जो प्रवास आहे हा स्विस एअरचा प्रवास होता. तर याप्रमाणे आम्हाला म्हणजे बार्सिलोना टू चेंज करायचं एक एअरपोर्ट, तिथून मुंबई, असं हे सगळी आमची टूर झाली. आणि मग आम्ही मुंबईमध्ये परत आलो आणि मग घरी आमच्या गेलो आम्ही. आता हे सगळे जे ट्रिपमधले इव्हेंट्स आणि हे सगळं आहे हे पूर्णपणे रत्नदीप तोडकरनी म्हणजे समर्थ हॉलिडेजनी आम्हाला ऑर्गनाईज करून दिलं. अतिशय सुंदर ऑर्गनाईज करून दिलं होतं. कुठेही आम्हाला कसलाही प्रॉब्लेम आला नाही. प्रत्येक ठिकाणी पिकअपला कार होती आणि टूर्स अरेंज केलेल्या होत्या. आणि त्यानं जे काय आम्ही शेड्यूल दिलं होतं 7 दिवस एका ठिकाणी 7 दिवस म्हणजे देशाप्रमाणे 15 ते 16 दिवसाचं शेड्यूल होतं. त्यात त्यानं जेवढं काही चांगलं बसवता येईल तेवढं बसवून आम्हाला दिलं होतं. त्याबद्दल त्याचे धन्यवाद. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे अजूनही तुम्हाला व्हिडिओज मिळतील. आणि आपले व्हिडिओ बघत असल्याबद्दल धन्यवाद.